राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज कांद्याचा दर हा बऱ्याच बाजार समितीमध्ये चांगला निघाला. शेतकरी आनंदी आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र कांद्याचा दर थोडासा कमी झालेला आपल्याला दिसून आला. काही जास्त कमी नाही, एक अर्धा रुपयाचा फरक बाजारामध्ये झालेला आहे. थोडी आवक वाढल्यामुळे त्याचा फरक आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे असं काही वेगळं घडलंय असं काही नाही, परंतु आजचा दिवस कांद्यासाठी खरंच छान होता. छान कांदे विकलेले आहेत. देशभरातील आजची परिस्थिती पाहिली तर उत्तरेकडे थोडी आवक दिल्ली, आझादपूर, इंदोर मंडी त्या वाढली होती, परंतु कांद्याचा दर तिथेही चांगला निघालेला आहे. साऊथला दर आज स्थिर होते. साऊथला महत्वाचं म्हणजे बेंगलोरला नवीन कांद्याची आवक आज थोडी आणखी कमी दिसून आली. ते एक बाजार वाढण्यासाठी प्लस पॉइंट आपल्याला आहे. तर आपल्या नाशिक जिल्ह्यात आवक थोडी जास्त दिसून आल्यामुळे दर थोडेसे आपल्याला दबावात दिसून आले, परंतु एकंदर जर आजची परिस्थिती पाहिली तर मात्र कांद्याचा दर चांगला शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, आता खास म्हणजे सध्या ज्यावेळेस कांद्याचा दर वाढतो त्यावेळेस अफवांचा बाजार खूप जोरात चालू असतो. अफवा ज्याला जे वाटेल त्या अफवा लोक सोडत असतात. कोणी म्हणतं मध्य प्रदेशात मोठी आवक झाली, कोणी म्हणतं कांद्याची निर्यात बंद होणार आहे, कोणी म्हणतं निर्यात शुल्क लावलेलं आहे, कोणी म्हणतं बाहेर देशातून कांदा येणार आहे. ज्याच्या त्याच्या सुईने जे ते अफवा सोडत असतं आणि ते अफवा सोडायचं कारण एवढंच असतं की कांदा पिकवणारा वाढीव भावाचा फायदा घेण्यासाठी तो लांब राहावा आणि त्याचा फायदा आपल्यालाच मिळावा, ही त्या मागली वृत्ती असते. तर हे आता शेतकरी मित्रांनी समजून घ्यावी. काय नेमकं कोण कशासाठी अफवा सोडत असतं ते आपण चेक करायचं असतं. कोणी काय आपल्याला सांगितलं तर 4 ठिकाणाहून त्याची माहिती घ्या. तो व्यक्ती खरा सांगतोय का, खरं बोलतोय का, आणि त्यानंतर आपला कांदा विक्रीचं नियोजन आपण करा. आणि मी जसं की वारंवार आपल्याला सांगतोय, कांदा बाजार आपल्या हातात आहे. आवक मापात ठेवा, भाव घ्या, अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि आता अजूनही काही दिवस नवीन कांद्याचं पीक येण्यासाठी थोडा अवधी आहे. पाऊस नाही, परिस्थिती काय आहे आपण जाणता. कुठून काय कांदे असे वरून पडणार नाहीत, त्यामुळे जास्त गडबडण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. कारण आपल्याला आपण पाहिलं की काल जो दर होता त्यापेक्षा दर आज नेमका किती वाढलेला आहे, आणि इतक्या प्रमाणात जर दर वाढत असेल तर का वाढतोय हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे जास्त गडबडू नका, काही घाबरण्याची गरज नाही. आणि आपल्या कांदा विक्रीचं टप्प्याटप्प्याने नियोजन करा. प्रतवारी करून बाजारात कांदा उतरवा आणि चांगला भाव घ्या. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण खास कांदा पिकवणारा आपला रांगडा शेतकरी त्याचं नेमकं या परिस्थितीवर काय म्हणणं आहे ते आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी घोडेगाव मार्केटला भेट दिली. तिथे काही शेतकरी मित्रांशी संवाद केला. काही क्लिप आहेत त्या क्लिप मी तिथून काढल्या. ते नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीवर, सरकारला त्यांचं काय म्हणणं आहे या परिस्थितीवर, आणि कांदा पिकवायला त्यांना किती खर्च येतोय. आता भाव थोडा वाढला की गृहिणीचं बजेट कोलमडतं अशा बातम्या सुरू होतात. पण या आपल्या कांदा उत्पादकाचं बजेट किती कोलमडलेलं आहे आधीच ते आपल्याला या बाईट मधून कळणार आहे. खरी परिस्थिती, कांद्याचा दर वाढलाय पण त्या शेतकऱ्याला त्याचा काय फायदा आहे हे आपल्याला या बाईट मधून पाहायला मिळणार आहे. आणि आणखीन एक, घोडेगाव येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी राजळे यांचीही भेट झाली. तर त्यांची ही बाईट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यांनीही शेतकरी मित्रांना अगदी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे सध्याच्या परिस्थितीवर. तर मित्रांनो, जोडून राहा अशाच महत्वपूर्ण माहितींच्या व्हिडिओसाठी माझा बळीराजाला सबस्क्राईब करा. जॉईन प्लॅन माझा बळीराजाचा जॉईन करा, जेणेकरून माझा बळीराजाचा ऍक्सेस सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता मी सांगितल्याप्रमाणे अजिबात घाबरू नका, गडबडू नका. कोणी सांगत असलं एमपी ला आवक वाढली किंवा अमक्याकडे आवक वाढली, आमका कांदा येणार, तमका कांदा येणार, निर्यात बंद होणार, काय जे सरकार करेल ते आपण पाहूयात. परंतु व्हायच्या आधीच डांगेनवाडा पिटायचं बंद करा. आपण आपल्या पावत्या म्हणा, व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणा, हे जपून ठेवा. अगदी मला एका शेतकरी मित्रांनी सकाळी कॉमेंट केली, खूप आवडली. त्यामुळे सांगतो, त्या शेतकरी मित्रांनी बोललं होतं की कांदा पीक असं आहे की भाव जर भेटला तर हुरळून जायचं नाही, आणि
कांद्याला भाव जर भेटला नाही तर खचून जायचं नाही, हे एक वाक्य मनात असू द्या आणि चलू द्या आपला निवांत कांदा भरायचं काम हळूहळू. तर मित्रांनो, आता पाहूयात आपला रांगडा शेतकरी सध्याच्या परिस्थितीवर नेमका काय बोलत आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आपल्या गावच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचं बजेट जर कोडमडत असेल, कोणाला वाटत असेल कांद्याचा खूप दर वाढलाय, तर त्याला पाहू द्या काय नेमकी परिस्थिती आहे, रिअल परिस्थिती काय आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर चला पाहूयात काय म्हणतायत आपले कांदा उत्पादक शेतकरी मित्र. नमस्कार, मी कृषी मित्र श्री संदीप राजळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना अहिल्यानगरचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी गोरेगाव उपबाजार समिती तालुका नेवासा या ठिकाणी आलो होतो. आज या ठिकाणी लिलाव चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि कांद्याला जो भाव मिळतोय तो 2,000 पासून तर 5,000 पर्यंत, म्हणजेच 20 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. या ठिकाणी या निमित्ताने मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जो कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहोत त्याचा आता भाव चढे राहण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळी भाव 50-60 रुपये होईल त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांनी आपल्या ज्या पट्ट्या आहेत त्या व्हायरल करू नयेत. त्याचं एकच कारण आहे की आपणच आपल्या पट्ट्या जर व्हायरल केल्या समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, तर त्याचा फार मोठा गवगावा केला जातो आणि ग्राहकांमध्ये सरकार दरबार याची चर्चा होऊन सरकारकडून व्यापारावर दबाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपणच आपल्या हाताने आपले कांद्याचे मालाचे भाव पाडून घेऊ नयेत. या ठिकाणी मी आणखी एक आवाहन करतो की आपण 5-6 वर्षामध्ये एकदा शेतकऱ्यांना अशा पद्धतीची संधी येत असते. कधी कधी आपल्याला कांदा तोट्यात विकावा लागतो, कधी कधी मातीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे आता आपल्याला जी संधी आलेली आहे भावाची, तर टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणून जास्त गडबड गोंधळ न करता आपण आपला कांदा जो आहे तो टप्प्याटप्प्याने विक्री करावा. तसेच आपल्या कांद्याचे भाव आपणच व्हायरल करू नयेत असे मी कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आपण सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेमार्फत माझं शासनाला देखील आव्हान आहे की गेल्या 4-5 वर्षापासून कांदा शेतकरी तोट्यात आहे आणि आता शेतकऱ्यांना एक संधी निर्माण झाली आहे की आपलं नुकसान भरून काढायची. शासनाने कुठल्याही व्यापाऱ्यावर किंवा इतर लोकांचा जे खाणाऱ्यांचं ग्राहकाचं हे जोपासू नये. शेतकऱ्यांना जी संधी निर्माण झाली आहे त्याच्या शेतकऱ्यांना सोनं करू द्यावं अशी मी सरकारला देखील कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. गोरक्षण गवळी रांजणगाव देवी एकंदरीत 11 गोण्या आणल्या त्या. मागील वर्ष 2 वर्षाचा भाव भेटलेला नाही, परंतु आज तरी थोडेफार बरे भेटतात. म्हणून याच्यात तरी शासनाने हस्तक्षेप करावं नाही याची आमची शेतकऱ्याची मागणी आहे. याच्यात वाढले तरी काय अडचण नाही, पण याच्यात कमी नाही होतं काम. कारण 2-4 वर्षात तोटा झालेला आहे. तो तोटा आता कुठेतरी भरून निघतोय. या शेतकऱ्यावर शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. कारण शासनाने लक्ष नाही दिलं तर त्याचे भाव दिवस येऊ शकते. त्याच्यासाठी लक्ष न देता केंद्राने ना निर्यात ही थांबवायला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे. त्यावेळेस थोडंफार काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल. कारण की जर हे नाही काम झाले तर शेतकऱ्याचं काय मत तोटा आहे, शेतकऱ्या कायम खाद्याचाच आहे. याच वेळेस थोडेसे भाव वाढले तर कोणाचे पोटात दुखत काम नाही ना, काय अडचण नाही ना. शेतकऱ्याला कोणी पण निर्णय घेत नाही ना आजपर्यंत. शेतकऱ्याचं वाली कोणी राहिला नाही, हे आमचं म्हणणं आहे थोडक्यात. आपला कांदा होता त्याच्यापैकी कांद्याचं नुकसान वगैरे झालं का काही? नुकसान झालेलंच आहे ना. प्रत्येक कांदा सडका आहे, तो सडका होणारच ना. टक्केवर नाहीच ना. म्हणजे आपला फायदा कांद्यातून थोडाच उरलाय, चांगला कांदा थोडाच उरलेला आहे. आणि त्याचे जर भाव चांगले दिले तर शेतकरी समाधानी, नाही शेतकरी समाधान नाहीच ना. आपल्या शेतकऱ्याला लक्ष द्यायलाच पाहिजे शासनाने. आपल्या भागातील परिस्थिती काय आहे कांदा साठवणीची? निम्म्याच्या पुढे कांदा गेलेलाच आहे. राहिला किती 30-40% कांदा राहिला. वाढायला पाहिजे. शेतकऱ्याला 2 रुपये 3 रुपये शेतकरी काय भिकारी? आज तुम्हाला समजा पावसाचा पाणी नाहीये. हा, आज कपाशी एवढले कपाशा काढून कांदे करायचे शेतकऱ्यांना काय आणि कशावर पिकणार आहे? आज वरून आबळतून थेंब नाही. शेतकरी तळ घेऊन राहिली. खताचे भाव कुठे गेले? खताचे कोणी 2,500 झाली. हा विचार केलाय का शासनाने? कोणी विचार केला? बरोबर. आज तुम्ही विचार करा. 1000 रुपये एका एकराला खर्च. 1500 रुपयाची गोणी आज 2000 रुपयाला. 2,500 आपला परिसर आपल्याला महाराष्ट्र आपल्याला सुधारायचं, पण ह्या सरकारने सुधराव. आम्ही त्यांच्या पाठीमाग गंभीर नाहीये. आपल्या कांद्याचं उत्पादन खर्च सांगा, तुम्हाला परवडे का शेती? एक एकराला 70,000 खर्च येतोय. लागण काय करताना 15,000 रुपये एकर चालू आहे आज.
आणि काढायला 15,000. 15 दुणे 30,000 आहे. फवारे भानगडी 1,00,000 रुपये. 1,00,000 खर्च काढतानी ओसरे टाकण्यानी काय एवढं विषय काय? नाही. बरं आपल्या भागात कांदा किती शिल्लक आहे? आता आपल्या भागात तो आमच्या सायनाथ नगर मध्ये म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये 30 किलो, 25 किलो हा. शिल्लक राहिलं कुठं आता? काय राहील खराब किती झाला? खराब निम्याच्या पुढे झाले. 50% खराब झालेलं आहे. निम्याच्या आता हे कांदा आहे. याला तो समजा हे बरा आहे. ऐकून घ्या. ह्यो खराब आहे. वय, ह्यो कांदा आज खराब खराब आहे. झाला. 25% विकला आणि 25% शिल्लक राहिलं होतं याच्याकडे आज रोजी. अहो 25% नाही, सगळं 15% कांदा शिल्लक राहिला भाऊ. 50% विकला, 50% खराब झाला. हा? काय राहिलं नाही कांदा शिल्लक शेतकऱ्याकडे? अहो यांच्या महाराष्ट्रामध्ये 10चे 10 इकडे फेडरेशनने घेतले, यांनी घेतले आणि शेतकऱ्याला लूट माप सत्य परिस्थिती चालू आहे. आणि शेतकऱ्याचा जर विचार केला या सरकारने तर हे सरकार टिकणार आहे. म्हणजे आपलं म्हणणं आहे की कांद्यावर कसलाच निर्बंध सरकारने आणू नये. अजिबात नाही. हायेस्ट टेम्परेचर वाढ एक योग्य मिनिटं आहे. नाही आणू. प्रत्येक आठवड्याला काय निर्यात थांबू नये, कापसावर थांबू नये, शासनाने कशाला कांद्याची थांबू निर्यात नका. थांबू नये कारण शेतकऱ्यांना निर्यात चांगल्या थांबवायला पद्धतीने पाहिजे, निर्यात भाव चालू दिला. ठेवायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक आठवड्याला काय होतं 200 ते 300 वाढते. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की तुमचा 10 ते 20% कांदा शिल्लक आहे आणि त्यातच आपल्याला थोडेफार पैसे आता आता भेटू वाढून शकते. गेला. मिळणार आहे. त्याच्यामुळे काही भेटले नाही. मागच्या वर्षी काय मिळालं? काय उकंडीत लोटा लागला कांदा. सगळं उखंड्यात लोटलं. मी सांगतो खर्च सुद्धा नाही 2 निघाला. वर्ष काहीच भेटलेलं नाहीये काय शेतकऱ्याला. भेटेल? तुम्ही कुठले? आम्ही पाथर्डी पाथर्डी. मोठा द्वीपाशी आमचं गाव आहे. हा पाथर्डी. आपले किती कांदे आणले होते तुम्ही? मी आणले होते 25 गोणे. काय भाव मिळाला? मला भेटला 4,000 रुपये. 4,000 रुपये. आणि- आणि मग आम्ही हा 1,000-1,200 रुपयांनी कांदे विकले. आता 800 रुपये निघले भाऊ. 800 रुपये निघले. 700 रुपये निघले. या टायमाला हा. 700 आणि आता 700 रुपये आपण 2 रुपये गोल्टी त्या भेटायला टायमाला लागली. 500 रुपये निघली. 300 रुपये आपल्या निघले. आणि त्या टायमाला सरकारच्या या खाक्या गोणीचा मी- भाव काय होता? मी 55 रुपये. आज पण आज 51 रुपये झाली. ह्या गोणीचा भाव काय होता? 30 रुपये होता हा? पहिला 30 रुपये होता. आज 51, 52, 53. ते काय दुकानदार काय म्हणते तुम्हाला किती किलो लागेल? हा? आम्हाला किती किलो रुपये किलो भरा- गुणितात 55 किलोची गोणी 55 रुपयाला देतात तुम्ही. मी प्रत्यक्ष आहे ना 15 गोणे आणले होते. हा त्याचे मला 600 रुपये आले फक्त खाली. 15 गोण्याचे कधी? जून मध्ये. जून मध्ये. राईट आहे. सगळे म्हणजे त्याच्यात आताशी फक्त 2 रुपये भेटायला लागले. म्हणजे तुमचा मागला जो नुकसान झालेला खर्च आहे 4 वर्षाचा. नुकसान इतकी झाली शेतकरी हा. फक्त आज तुम्हाला सरकारला वाटतं शेतकरी तेजीमध्ये आले. बाबा तुम्ही बोला. बोला बोला ना. बोला. बोल ना बोल ना. फेकून दिले. हा फेकून दिले तिने जरा घेत नव्हते कोणी. कधी? बोला ना. उन्हाळे. मे एंडिंगला. हो काय झालं होतं? पाऊस. पाऊस नाही. बारीक चांगले होते. हो नाही. मार्केटच नव्हतं. बरोबर आहे. बाबांचं म्हणणं अगदी योग्य आहे. मार्केटच नव्हतं म्हणून शेतकऱ्यांनी कांदे आधी फेकून दिले होते. आज आज तुम्ही त्याच्यावर व्हिडिओवर सुद्धा टाका. शेतकऱ्यांनी याच्यावर जाळपोळ केली. मी सांगतो आता माझ्याकडे किती गोणे आज 40-50 गोणे. आत्महत्या करायचं कारण ह्याच्यात ना. किती गोण्या होता आपला कांदा सगळा? खर्च होता एक एकराला. अजून 50 गुणी कांदा आहे. खर्च सुद्धा मग निघत 4-5 टन कांदा आहे त्याच्याकडे. नाही. नाही, खर्च सुद्धा निघत नाही काही वेळेस. काय निघतो? का आत्महत्या करीत नाही शेतकरी? काही काय वेळेस म्हणजे त्यामुळे काय झाले ना? 80-90 हजार लागते. मोकळीपणे तुम्ही कुठून आले? कोणी अहो, मोकळी. 55 रुपयाला गुणी ही काकी. किती कांदे आणले होते? 15 गोणे. काय भाव मिळाला? 3850. 3850. 3850. असं ना. माझं बळी. किती कांदा आहे आता आपल्याकडे? 15 टन. 15 टन. नुकसान नुकसान आहे, बरेच प्रमाणात नुकसान, निम्मे निम्मे नुकसान आहे. बरंच नुकसान आहे. हा. आता सध्या दर मिळत आहे त्याच्यावर समाधानी आहात का? त्यामध्ये आता मागची सरासरी काढी समाधान नाही म्हणायचं. ते लगेच आणलं आणि ते म्हणले जरा- मागचं इकडं 600-700 गोण्याचे पैसे 50 रुपये नाही, गुणी, नाही, जे आहे साहेब. 30 रुपये भाडं. काय बोललो मी भरायचे. या मार्केटला काही नाही. मजूर, आज मी खत. सापडलो नाही. आज तशीच मागची पुढे 2 रुपये 1 रुपये भरपाई निघली असतात. आपला खर्च समजा एकरी सांगा किती खर्च आला आपला कांदा पिकवायला? 80,000 खर्च उघड उघड आहे. मग मे जून मध्ये जे भाव होते त्यात तर तुम्हाला काही परवड काही नसेल. नाही या वेळेला. पदर घातले. अहो, पदर आता घातला. काय निंबा- निंबा- आता निंबा- 2 रुपये गेले. भेटले का हा बरं, योग त्यात घातली. आता म्हणजे आज खर्च सुद्धा होत नाही.
बोला, कुठून आले? नमस्कार, मी प्रदीप चव्हाण, राहणार बरामपूर, तालुका नेवासा. किती कांदे आणले होते आपण? आज 10 गोणी आणली. कांद्याला काय भाव मिळाला? 4,000. समाधानी आहात का या दरावरती? हो. आपलं काय म्हणणं आहे, असे दर टिकले पाहिजे का? शासनाने आता हस्तक्षेप न करून असा चांगला भाव देत राहावा अशी शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही सरकारला विनंती करतो.